रामकृष्ण हरी. शुभ संध्याकाळ. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे. तर माझे बऱ्याच दिवसाचे व्हिडिओच आले नाही. मी यात्रेला गेली होती ना, त्याच्यामुळं काही जास्त व्हिडिओ टाकले गेले नाही. यात्रेचेच टाकले तिथं. तर यात्रेच्या व्हिडिओला काही एवढे व्ह्यूज पडले नाही माझ्यावाल्या. एवढं काही पाहिले नाही. कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं. जस्ट त्याचं मनोरंजन राहतं. कोणाचं काय कोणाला कोणते व्हिडिओ आवडते कोणाला कोणते व्हिडिओ आवडते. तर मी जे व्हिडिओ टाकायचे ते व्हिडिओ पडते नाही ना, आता त्याच्यामुळं व्ह्यूज कमी पडते मला. तर यात्रेच्या ठिकाणी असं घडलं का मी ते तुम्हाला व्हिडिओ टाकणारच होतीच, पण मग ना यात्रेवरून आल्यावर थोडी दगदग झाली ना, मग मला व्हिडिओ टाकायला काही जमलंच नाही. त्याच्यात गणपती बाप्पाचं आगमन झालं, ते आवरावरी हे ते, मग थोडंसं व्हिडिओ काही मी बनवलाच नव्हता बरं का. पण मग आज वेळ भेटलाय मला, तर आज बनवते मी व्हिडिओ. तर मी ते जे व्हिडिओ टाकायचे ना सासू सुनाचे, तर यात्रेमध्ये बऱ्याचशा गावच्या महिला होत्या. इतक्या गावच्या महिला होत्या ना, तर त्यांना काय माहीत नाही आपलं चॅनल आहे किंवा आपण सासू सुनाचे व्हिडिओ टाकतो काय काय, अजिबात त्यांना माहीत नव्हती. कुठलीही कल्पना नव्हती त्यांना. पण मग मी बसल्या बसल्या त्यांची बाता गप्पा ऐकायचे. मला असं वाटायचं त्यांची शूट करून घ्यावा, मोबाईलमध्ये मस्त व्हिडिओ काढून घ्यावा. पण मग एक मनाला असं वाटायचं नको, त्यांच्या घरच्यांनी कधी पाहिला बाय चान्स, कधी जर लक्षात आलं मोबाईल, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, जर पाहिलं तर म्हणशील सासा कशाला गेल्या त्या, देवाला गेल्या त्या का चावळायला गेल्या त्या म्हणशील बा. त्याच्यामुळं मी काही कोणाचा व्हिडिओ शूट नाही केला. पण मी सगळ्यांचे कहाणी ऐकून घेतल्या, भरपूर महिलांच्या कहाण्या ऐकून घेतल्या. त्याच्यात एक दोन महिला मला खुनवायची का तुम्ही व्हिडिओ तयार करावा यांचावाला, पण म्हटलं नको. ज्याची त्याचं कोणाच्या घरात काय त्रास आहे, कोणाच्या घरात काय त्रास आहे, ज्याचे त्याला अनुभव राहतो, ज्याचं त्याला माहिती राहतं. एकमेकाजवळ दुःख मोकळं करत्या आणि आपण तो व्हिडिओ टाकायचं ते चांगलं नाही वाटत. म्हटलं ते समोरच्यानी जर पाहिलं कधी, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल राहतो, एखाद्या नातेवाईकांनी पाहिला त्यांच्या किंवा त्यांच्या सुनानी मुलांनी कोणी पाहिला तर म्हणशील तुम्ही तिथं जाऊन हे कामं केले का, मग ते भांडणाचं काम होऊन जाईल ना. त्याच्यामुळे मग मी तो व्हिडिओ त्यांचा काही शूट नाही केला. पण मग ऐकायचे, मला हसायला यायचं. खूप हसायला यायचं मला का बा किती म्हणजे सुना त्रास द्या त्या, तरी सासा म्हणजे किती सहन करत्या, किती मुलाच्या संसारासाठी किती दुःख सहन करत्या, किती सुनांचा त्रास सहन करत्या. तर मला असं वाटलं नुसतं आमच्याच इथं आहे का, आमच्याच गावात आहे का, आमच्या शेजारी पाजारीचे का हा त्रास. पण नाही हो, प्रत्येक गावात तोच त्रास आहे. प्रत्येक महिलाच्या तोंडातून तोच शब्द ऐकायला येतो. सुनाने असं केलं, मुलाने तसं केलं, सुनाने तसं केलं, नाताने असं केलं. म्हणजे प्रत्येक बाईच्या तोंडातून तोच शब्द. हो किती तळतळा घेते हो या सुना, किती तळतळा घेते. आज त्या आईने, मुलाच्या आईने होत नाही, मुलासाठी किती 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 स्वप्न पाहायला राहत्या. मुलाचा संसार कसा करायचा, कसाच होईल, आपण त्याच्यासाठी काय काय करून ठेवायचं, कसं कसं करायचं, किती आया स्वप्न पाहत्या हो. त्या सुना 1 मिनिटात त्या स्वप्नाचा चक्काचूर करून टाकीत्या. अक्षरशः म्हणजे काही काही येतं इतक्या, म्हणजे काही काही महिलांना ब्लाऊज नव्हते हो घालायला, ब्लाऊज नव्हते. मग ते सुनांचं काम नाही का तुम्हाला यात्रेला जायचं आहे, मग तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज शिवा, का व्यवस्थित साडी घ्या, का पातळ घ्या, आणि मग तुमची त्यांची बॅग भरून द्यायला पाहिजे होती, त्यांना व्यवस्थित सगळं द्यायला पाहिजे होतं सुनांनी भरून. एखाद्या बाईला नाही उमजत, किंवा एखादी बाई कधी घराचे, म्हणजे त्याच्यातल्या बऱ्याचशा महिला कधीही घराच्या बाहेर निघेल नव्हत्या, कधीही निघेल नव्हत्या. त्या पहिल्यांदा आणल्या म्हणजे ते गाणं आहे ना देवाचं, पंढरीच्या वारीत म्हणत्या, एवढं शेजारणीने केलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया. तर अशा म्हणी टाईप येते का त्या काही काही महिला म्हणजे घर सोडून कुठंही गेल्या नाही, त्यांनी फक्त कष्ट केले आणि कामं केले. कामाच्या व्यतिरिक्त ते बाजारला सुद्धा जायला नव्हत्या म्हणे कुठं. अक्षरशः त्या महिला म्हणे बाई आम्हाला बाजार कसा आहे तो सुद्धा माहिती नाही म्हणे. म्हटलं मग तुम्हाला तुमच्या सुनांनी पण आणून एक ब्लाऊज, का तुम्ही हे साडी घाला, का ते ब्लाऊज घेऊन जा, का शिवा. आज 4 महिन्यापासून आपली यात्रेची तयारी चालू होती. म्हटलं मावशी मग तुमच्या सुनांना काही पटलं नाही का तुम्हाला व्यवस्थित बॅग भरून द्यावा का काय, काहीच करून नाही दिलं हो. अक्षरशः त्या महिलांची मला इतकी क्यू येत होती. म्हटलं किती मुलाच्या संसारासाठी किती कमवतं, किती रातपाट करतं, किती त्या मुलाला कवत नाही लहानची मोठं करायला किती तस्ती घ्यावं लागते त्या आईला. आणि अक्षरशः ती आई कधीची नवत पंढरपूरला निघाली, तर तुम्ही त्या आईची व्यवस्थित तयारी करून दिली नाही, व्यवस्थित पिशवी भरून दिली नाही, का तिला ब्लाऊज कसं, तर साडी कशी, तर काय तो
म्हणजे इतकं वेगळं वाटलं मला. तर म्हणजे अक्षरशः ती सासू सांगत होती म्हणे काहीच नाही हो बाई म्हणे, काहीच नाही, मी मला बाजार माहीत नाही, सगळं त्यांची तेच करत्या, त्यांची तेच आणत्या, काही नाही म्हणे, आपल्याला दिला चहा तर प्यावा, नाही दिला तर गुपचित बसावा, आपलं काम चालूच राहतं म्हणे बाहेर येण्यासारखं. तर त्या दुसऱ्या ज्या महिला त्यांच्या संग होत्या ना, त्या म्हणे तू कशाला काम करते एवढं, तुला जर चहा देते नाही वेळेवर, पाणी देते नाही वेळेवर, जेवण देते नाही, तर तू एवढं काम कशासाठी करते. तर ती एकदम साधी भोळी बिचारी महिला, ती म्हणते जाऊ दे बाई, आपला वाणितिनीचा एकच मुलगा, त्याच्यासाठी करावा लागल, एक मुलगा कुठं कुठं धावल, कुठं कुठं करल, पाहते आईची माया. आणि त्या सुनाला एवढीशी लाज नाही वाटली का हो, काही सासू आपली पंढरपूरला चालली, मीची काही तयारी करून द्यावा का नाही द्यावा, काही चार चौघांमध्ये ही बाई राहणार आहे, आपली सासू 9 दिवस त्यांच्यात राहणार आहे. मग शेजारी पाजारी गावचे लोक आपल्याला नाव ठेवतील का नाही ठेवतील, आपली सासूचं पातळ कसं तर साडी कशी, तर ते पातळ ब्लाऊजचे एक बाई खाली ते एक बाई वर, तर कुणीकडं ते शिवेल कसं, कोणाकडून कमी पैशात शिवून आणेल ते चवणे धवणे त्या कपड्यांना. असे काही काही महिलांचे हाल हो, काय सांगा आता तुम्हाला तेवढं. अशा महिला चावळायच्या पण असं तर असं म्हणजे इतकं वाईट वाटायचं मला. मी म्हणायचे देवा कशा सुना घडवल्या रे, त्या सुनांच्या आईवडिलांना काही वाटत नाही का, काहीच वाटत नाही का त्यांना नाही का देवाने सून देईल. त्या सुनांच्या आईवडिलांना काहीच वाटत नाही का आपली मुलगी कशी वागती, काय वागती, का आपली मुलीनं काय कमवू राहिली, आपली मुलगी आपलं नाव काय कमवती. अजिबात नाही हो, अजिबात नाही, म्हणजे त्यांना काहीच नाही, त्यांना फक्त नवरा लागतो. मी ते प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे का नवरा लागतो त्यांना, फक्त त्यांना सासू लागत नाही, सासरा लागत नाही, तिचं गणगोत लागत नाही, त्यांना फक्त आपला नवरा पाहिजे, नवरा कोणी लागत नाही. आपली आपली फॅमिली पाहिजे, बायकोचं गणगोत पाहिजे, नवऱ्याचं गणगोत नको. आणि एवढ्यातच त्यांचं वालं चालू, म्हणजे खूप इतकं कसं वाईट वाटतं खरंच. देवा त्या मुलाला जन्म द्यावा का नाही द्यावा. आता काही ठिकाणी असं आहे का नुसत्या मुली होऊ राहिल्या, मुलगाच नाही होते, तर त्या आईवडिलांना असं वाटतं आम्हाला एकतरी मुलगा पाहिजे, इतके प्रयत्न करत्या, दवाखाने करत्या, देवाधर्माचं करत्या, असे बऱ्याच ठिकाणी. आता मी पाहते तर कोणाला 2 मुली, कोणाला 3 मुली, कोणाला 4 मुली, तरी अजून मुलगा नाही आहे. किती त्या मुलासाठी आईबाप किती 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 हे करत्या, जीवाला जुरात्या, मुलगा पाहिजे. कशाला हा मुलगा, याच्यासाठी का लोकांची धन, लोकांची येतील ती सगळं आपल्यावाला हातातलं घेऊन टाकते. आपल्याला खायची मुभा नाही, आपल्याला लिहायची मुभा नाही, नेसायची मुभा नाही, आपल्याला काही लाता कपडा आणायची मुभा नाही. मग कशासाठी हो बाई हे, कशासाठी हे सुनांचं कौतिक आणि मुलाचं कौतिक. काय ते सुनाचं कौतिक सांगा, काही तर इतक्या दुःखी तरी ते हसू म्हणते नाही माझी सून लय भारी, माझी सून लय चांगली, नाही बाई माझी सून पहाटे उठून मला चहा करून देते, नाही बाई माझी सून माझ्या लय पुढं करते. काहीच नाही हो, तिच्या मनात इतकं दुःख राहतं, पण ती म्हणते काय सांगावं जगाला. झाकलं तर झाकतं, पांगलं तर उघडलं तर पांगतं, झाकलं तर झाकतं. काय सांगा त्या जगाला, काही सांगून उपयोग नाही हो. आपलं नशीब खोटं. अशा काही महिला म्हणत्या नको, काय सांगा त्या जगाला, काही उपयोग नाही सांगून. आणखीन आपली ॲलर्जी वाया जाती याला त्याला सांगून. त्याच्यापेक्षा आपण चांगलंच म्हणायचं, झाकूनच ठेवायचं. अशा काही महिला म्हणत्या. काही महिला साध्या बोळ्या राहत्या, बिचाऱ्या टेन्शन निवायत्या केलं राहत्या, बिचाऱ्यांनी कष्ट करू जाम होईल राहत्या. मग त्यांच्या मनात त्यांना वाटतं कुठंतरी आपलं मन मोकळं करावा, कोणाला तरी आपल्या मनातलं सांगावा, म्हणून त्या सांगतात. अशी काही गोष्ट होईल. तर म्हणजे पंढरपूरला गेलो आम्ही, 9 दिवस गेलो, म्हणजे आपण काही तिथं चावळायला नव्हतं गेलो सुनांचं, आपण देवाधर्मासाठी गेलो होतो. पण हा परपंच आहे, बाईची जात बसली म्हणजे तो विषय काढतीस. कुठेही जा तुम्ही, पंढरपूरला जा बाई, एखाद्या मंदिरात जा बाई, एखाद्या तपाला जा तुम्ही, तिला घरची आठवण येणार म्हणजे येणारच. कारण हा स्त्रीचा जन्म हा खूप म्हणते ना, काय ती नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत बांधलेली राहती, पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत बांधलेली राहती स्त्री. पण ती मोकळी झाल्याशिवाय राहतच नाही, ती सांगितल्याशिवाय राहतच नाही. कुठे जा तुम्ही, ती बोलल्याशिवाय राहणारच नाही. का तिच्या मनात एवढं थांबणारच नाही, ती थांबूच शकत नाही एवढं तिच्या पोटामध्ये. ती सांगतीस कोणाला ना कोणाला सांगतीस ती. तिचं मन थोडंसं मोकळं केल्याशिवाय तिला बरंच वाटत नाही. तर अशी आहे सुनाईची कहाणी.
आणि सुनांचेच व्हिडिओ आवडते लोकांना बी. आणि मला असं वाटतं काय काय तेच तेच सणांचे व्हिडिओ सांगत बसावा. त्याच्यामुळं म्हटलं आज तरी टाकू आपण एक व्हिडिओ. अजून खूप आहे सांगण्यासारखं, पण आता व्हिडिओ खूप मोठा होतोय, मग मी नंतर टाकल ते व्हिडिओमधलं. बघा कसा वाटला माझा व्हिडिओ, नक्कीच कमेंट करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. रामकृष्ण हरी.